श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपण ज्या माणसांना मनापासून जपतो ना, त्यांच्याकडूनच सगळ्यात जास्त वेदना मिळत असतात. हे आयुष्य हळूहळू शिकवतं. जास्त मान दिला की समोरच्याला आपली किंमत कमी वाटायला लागते, आणि हे सत्य उशिरा कळतं. नातं टिकवण्यासाठी आपण स्वतःला झिजवत राहतो, पण समोरच्याला ते कधी जाणवतही नाही. जपणं म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे, हे समजायला मात्र अनुभव लागतो. आपण जितकं झोपतो तितकं आपल्यावर चालणं हे लोकांना सोपं वाटतं. प्रेम करताना मर्यादा ठेवल्या नाहीत की अपेक्षा दुखावतात. स्वतःचा आदर हरवून मिळवलेली माणसं ही कायमची राहत नाहीत. आयुष्य शिकवतं की सगळ्यांसाठी सगळं होण्याच्या नादात आपण स्वतःचं अस्तित्व हरवतो. स्वतःला जपणं हे स्वार्थ नाही, तर ती गरज असते. नात्यामध्ये मोकळापणा हवा, गुलामी नाही. ज्यांना खरंच आपली किंमत असते ना, ते आपल्याला बदलायला भाग पाडत नाहीत. म्हणून श्रोते हो, जगताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची: सगळ्यांना जपायचं, पण स्वतःला विसरायचं नाही. आणि आणखी एक श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात मन कधी कधी कठोर होतं ना, तेव्हा माणूस वाईट बनत नसतोय. तो फक्त स्वतःची किंमत ओळखायला शिकत असतोय. सतत समजून घेणं, सतत माफ करणं, सतत झुकणं, याला चांगुलपणा समजणारे एक दिवस थकत असतात. अनुभव माणसाला कठोर करत नाही, तर जागृत करतो. जेव्हा अपेक्षा कमी होतात ना, तेव्हा वेदनाही कमी होत असतात. मन कठोर झालं म्हणजे भावना संपल्या असं नाही, तर त्यांना योग्य ठिकाणी मर्यादा मिळाल्या असतात. श्रोते हो, प्रत्येक जखम ही काहीतरी शिकवून जात असते. प्रत्येक फसवणूक स्वतःसाठी उभं राहायला भाग पाडत असते. तेव्हा माणूस कमी बोलायला लागतो, पण श्रोते हो, खोल विचार करायला लागतो. तो सगळ्यावर विश्वास ठेवत नाही, पण स्वतःवर ठाम विश्वास ठेवतो. आणि श्रोते हो, ही बदललेली शांतता असते, कडवटपणा नाही. स्वतःची किंमत ओळखणं हीच खरी परिपक्वता असते. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्याचं मोजमाप हे वर्षांनी होत नाही, ते अनुभवानी, नात्यांनी आणि दिलेल्या आनंदानं होतं. शेवटी आठवणीत राहतात ते आपल्या कृती आणि आपुलकी. भूतकाळ शिकवतो, भविष्य घडवतो, पण वर्तमान काळ जगायला शिकवतो. आजचं पान हे सुंदर लिहिलं तर पुस्तक सुंदर होतं. सहनशील माणूस हा तुटत नाही, तो वागतो आणि पुन्हा उभा राहतो. सहनशीलता मनाला मजबूत करते. संपत्तीपेक्षा शांत झोप मौल्यवान असते. मन शांत असेल तर जीवन सुंदर दिसतं. प्रेम शब्दात कमी, कृती जास्त दिसतं. प्रेमाची खरी ओळख कृतीतून होते. जो शिकणं थांबवतो तो वाढणं थांबवतो. ज्ञान मनाला तरवून ठेवतं. भीती नसणं हे धैर्य नव्हे, भीती असूनही पुढं जाणं हेच खरं धैर्य असतं. धैर्य संकटाला संधी बनवतं. ज्यानं धन्यवाद म्हणायला शिकलं त्याला कमी कधी जाणवत नाही. कृतज्ञता मन समृद्ध करते. वेळेचा योग्य वापर करणारा माणूस आयुष्यात कमी पश्चाताप करतो. वेळ हीच खरी संपत्ती आहे. विश्वास जपणं कठीण असतं, पण तुटणं क्षणाचं असतं. विश्वास ही नात्यांची पाया भरणे. ध्येय नसलेलं जीवन म्हणजे दिशेविना नौका. ध्येय स्पष्ट असेल तर लाटा अडवत नाहीत, पुढं नेतात. स्पष्ट ध्येय मनाला स्थिरता देतं.
साधं जगणं म्हणजे कमीपणा नव्हे, ते मनाचं वैभव आहे. कमी अपेक्षा, जास्त समाधान, हाच खरा आनंद आहे. साधेपणा मनाला मुक्त ठेवतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जो बदल स्वीकारतो तो पुढे जातो, जो टाळतो तो मागे राहतो. बदल म्हणजे नवी संधी असते. नाती जपली की जीवनाला अर्थ मिळतो. एक फोन, एक भेट, एक विचारपूस, एवढ्यानंही नातं घट्ट होतं. नाती वेळ मागतात पण आयुष्यभर आधार देतात. नकारात्मकता मनाला थकवत जाते, तर आशावाद मनाला उभारी देतो. आशावादी विचार हे संकटातही मार्ग दाखवतात. घर स्वच्छ ठेवलं की सुख मिळतं, पण मन स्वच्छ ठेवलं की शांती मिळते. राग, मत्सर आणि द्वेष काढून टाकला की आनंदाला जागा मिळते. स्वच्छ मन म्हणजे हलकं आयुष्य. एकदाच केलेला प्रयत्न अपुरा पडू शकतो, पण सतत केलेला प्रयत्न इतिहास घडवतो. सातत्य हे यशाचं खरं रहस्य आहे. कधी कधी उत्तर देणं आवश्यक नसतं, शांत राहणं अधिक प्रभावी असतं. वाद वाढवण्यापेक्षा शांततेतून समजूत निर्माण होते. शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं. मोठं सण वर्षातून काही वेळा येतात, पण छोट्या आनंदाचे क्षण रोज येतात. एक चहा, एक कौतुकाचा शब्द, एखादं हसू, हे क्षण जपायला शिकलो तर आयुष्य आपोआप रंगतदार होतं. आनंद मोठ्या घटनात नसतो, तो छोट्या क्षणाच्या संगतीत असतो. जग आपल्याला अनेक नावांनी ओळखतं, पण खऱ्या अर्थानं स्वतःला ओळखणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. बाहेरच्या टाळ्यापेक्षा मनातील समाधान जास्त महत्वाचं असतं. कारण जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो, तेव्हा जगाचं मत आपल्याला डळमळीत करू शकत नाही. आत्मओळख हीच आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे. अंधार किती दाट असला तरी आशेचा एक छोटा दिवा हा पुरेसा असतो. आशा जिवंत असेल तर मार्ग सापडतो. आशा ही मनाची ऊर्जा आहे.